नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आत्तापर्यंत आपण ओकॅब अप्रोच बिल्डिंग आणि ओकॅबचे काही PYQs पाहिलेले आहेत. त्याच्यातून तुम्हाला आयडिया आली असेल की ओकॅब हा काही शिकवण्याचा विषय नाही, तर तो स्वतःहून शिकण्याचा विषय आहे. तो कसा शिकायचा आहे याचं प्रॉपर गायडन्स केलेलं आहे. त्याच्या आधारे इथून पुढं तुम्ही तुमचं ओकॅब्युलरी बिल्डिंग करत असाल अशी अपेक्षा करतो. रोज किमान 5 शब्द तरी तुम्ही पाठांतर करावेत. त्या पाठ केलेल्या शब्दांचा वाक्यात प्रयोग करायचा प्रयत्न करावा. आपल्या ग्रुपमध्ये किंवा मित्रमैत्रिणींसोबत तो पाठ केलेले शब्द वापरायचा प्रयत्न करावा. आणि आपल्या ग्रुपवरती आजपासून क्विजेस सुरू होतील, तर त्या क्विजेसमध्ये पार्टिसिपेट करावं. हे झालं ओकॅबबद्दल. आजपासून आपण ग्रामरला सुरुवात करत आहोत. ग्रामरमध्ये पहिला पार्ट आहे पार्ट्स ऑफ स्पीच. पण पार्ट्स ऑफ स्पीचला सुरुवात करण्याअगोदर मला थोडंसं ग्रामरबद्दल बोलायचं आहे. की मी अगोदरच सांगितलेलं आहे की ग्रामर इज ए सेट ऑफ रूल्स विच गव्हर्न्स अ लँग्वेज. एखाद्या भाषेचं रेग्युलेशननी किंवा त्याचं नियमन करण्यासाठी जो नियमांचा संच असतो त्याला ग्रामर असं म्हणतात. पण तुम्ही कधी हा विचार केला आहे का की तुम्ही मराठी इतकं चांगलं बोलता लिहिता, तर मराठीच्या ग्रामरचा तुमचा किती अभ्यास आहे किंवा ते ग्रामर किती येतं? तर हल्ली आपल्याला ते ग्रामर येत असतात. अभ्यास केल्यानंतरच तुम्हाला ते ग्रामर येणार किंवा त्याचे रूल्स कळणार. आता इंग्रजीचंही तसंच आहे की जरी तुम्हाला सगळे रूल्स माहीत नसतील, तुम्ही इंग्लिश लोकांसोबत राहिला तर ऑटोमॅटिकली इंग्लिश बोलायला शिकता तुम्ही आणि चांगली बोलायला शिकता. तर गरजेचं नाही की नियम माहीतच पाहिजेत, पण आपल्या कॉन्टेक्स्टमध्ये इथं एक्झामची गरज आहे, म्हणून आपल्याला नियम माहीत असायलाच हवेत. आता मी जो तुम्हाला अप्रोच सांगणार आहे ग्रामरचा, त्या अप्रोचमध्ये माझा भर कमीत कमी नियम पाठांतरावरती असणार आहे आणि जास्तीत जास्त एक ऑर्गॅनिक लँग्वेज कशी डेव्हलप करता येईल याच्यावरती असणार आहे. पण जेव्हा मी हे म्हणतो तेव्हा हे समजून घ्या की नियम पाठ करण्याला गत्यंतर नाही. तुम्हाला नियम पाठ करावेच लागतील आणि नियम पाठ केल्यानंतरच तुमची लँग्वेज डेव्हलप होणार आहे. पण कोणतीही भाषा घेतली तर त्या भाषेला हजारो नियम आहेत. त्या नियमांना अपवाद आहेत आणि त्या अपवादांना पण अपवाद आहेत. म्हणून इतकं सगळं पाठ करत बसणार आहे का आपण? तर डेफिनेटली नाही. आपण जे महत्त्वाचे नियम आहेत की जे मस्ट टू डू आहेत ते नियम पाहणारच आहोत. त्यासोबत मग जे कमी महत्त्वाचे रूल्स आहेत ते आपण एक्झाम्पल्स थ्रू लक्षात ठेवणार आहोत. की जे MPSCनं अगोदर प्रश्न विचारलेले आहेत ते प्रश्न पाहून मग आपण त्यांचे नियम कसे आहेत ते लक्षात ठेवणार आहोत. म्हणजे आपण थोडंसं रिव्हर्स इंजिनिअरिंग करणार आहोत. यानं काय होतं, लक्षात ठेवायला खूप सोपं होतं. जर तुम्ही एक एक नियम पाठ करत बसला ना, जे पुस्तकात दिलेत किंवा जे मी शिकवेल तसं, तर ते तुमचं लगेच टेम्पररी मेमरीमध्ये पाठही होईल, पण लॉंग टर्म मेमरीमध्ये जाणार नाही. म्हणून आपला अप्रोच असा असला पाहिजे, मोस्ट इम्पॉर्टंट गोष्टी लक्षात ठेवायच्याच आणि बाकीच्या ज्या गोष्टी आहेत त्या आपण एक्झाम्पल्स थ्रू लक्षात ठेवणार आहोत. म्हणजे थोडंसं रिव्हर्स इंजिनिअरिंग करणार आहोत. तर ते एक ऑर्गॅनिक सेन्स ऑफ लँग्वेज डेव्हलप व्हायला हवा. बऱ्याचदा माझं असं होतं की इंग्रजीचे नियम माहीत नसतानाही आन्सर्स करेक्ट येतात. का? कारण मी इंग्रजीचं तितकं वाचन, लेखन म्हणजे रीडिंग, रायटिंग अँड लिसनिंग, वॉचिंग या गोष्टी केलेल्या आहेत. त्याच्यामुळे ते डेव्हलप झाले. तर मीही तेच एक्सपेक्ट करेल की तुम्ही जास्तीत जास्त इंग्रजीसोबत खेळावं आणि व्यवस्थित नियमांचं पाठांतर करून, व्होकॅब्युलरीचं पाठांतर करून ग्रामरचा अप्रोच डेव्हलप करावा. दुसरी महत्त्वाची गोष्ट ग्रामरच्या कॉन्टेक्स्टमध्ये ही आहे की जोपर्यंत तुम्हाला शब्दांचे अर्थ समजत नाही, वाक्याचा अर्थ समजत नाही, तोपर्यंत नियम पाठ असले तरीही तुमचे उत्तर करेक्ट येणार नाहीत. म्हणून वाक्यांचा अर्थ समजून घेण्यावरती जास्त भर द्या. त्यासाठी शब्दांचे अर्थ माहीत पाहिजेत. जर तुम्हाला वाक्याचा अर्थ कळला तर तुम्ही जे मराठी व्याकरण करणार आहात ना, मराठी व्याकरणाचे सगळे रूल्स, सगळे इन द सेन्स मोस्ट इम्पॉर्टंट रूल्स इंग्रजीला पण लागू होतात. जसं की कन्सेप्ट्स आहेत ना, त्या की कन्सेप्ट्स लागू होतात रादर दॅन रूल्स. रूल्स थोडे वेगळे आहेत पण कन्सेप्ट त्याच आहेत. म्हणजे मराठीमध्ये पण शब्दांच्या जाती 8 आहेत, इंग्रजीत त्याच आहेत. पार्ट्स ऑफ स्पीच म्हणजे शब्दांच्या जाती 8च आहेत. नाऊन, प्रोनाऊन, ॲडजेक्टिव्ह, वर्ब सेम. मराठीत फक्त आपण त्यांना नाऊनला नाम, प्रोनाऊनला सर्वनाम असं म्हणतो. तर
गोष्ट तीच आहे, फक्त शब्द बदलतात. म्हणून तुम्हाला शब्दांचे अर्थ माहीत हवेत. जर तुम्हाला वाक्याचा अर्थ कळायला लागला ना तर तुमचे मार्क्स वाढणार आहेत. हे झालं एक बेसिक ॲप्रोचबद्दल. आता आपण सुरुवात करूयात पार्ट्स ऑफ स्पीचला, की एक्झॅक्टली पार्ट्स ऑफ स्पीच काय आहे इंग्रजीमध्ये. तर जेव्हा आपण पार्ट्स ऑफ स्पीच म्हणतो त्याचा मराठीत अर्थ होतो शब्दांच्या जाती. आणि मराठी व्याकरणात तुम्ही अभ्यासणार आहात किंवा अभ्यासलेलं असेल, मराठीत पण शब्दांच्या जाती 8 आहेत. आणि त्या कोणकोणत्या आहेत त्या कन्सेप्ट आत्ता आपण समजून घेणार आहोत आणि इन डिटेल येणाऱ्या पुढच्या सेशन्समध्ये पाहणार आहोत. म्हणजे हे बेसिकली एक इंट्रोडक्टरी लेक्चर आहे. याच्यामध्ये आपण सगळे प्रकार वगैरे हे काही डिटेलमध्ये पाहणार नाहोत, पण इथल्या ज्या कन्सेप्ट आहेत त्या कन्सेप्ट आणि इंग्लिश वर्ड्स तुम्हाला लक्षात ठेवायचेच आहेत. मराठीत तुमची कन्सेप्ट क्लिअर होईल. सर्वनाम म्हणजे काय हे मी आत्ता पण कन्सेप्ट क्लिअर करून घेणारच आहेत, पण डेप्थमध्ये मराठीत जास्त होईल. मग मला ती रिपिटेशन नको आहे. मराठीतही तेच शिकणार आणि इंग्रजीतही तेच शिकणार. आपल्याकडं अगोदरच वेळ कमी आहे. तर कन्सेप्ट दोन्हीकडून क्लिअर होतील, पण तुम्हाला इंग्रजीतले शब्दांची नावं लक्षात ठेवायचेच आहेत. उदाहरणार्थ मराठीमध्ये उभयान्वयी अव्यय काय असतं हे तुम्ही शिकणार आहात, इथंही शिकणार आहात. पण इथलं जे कंजक्शन हा जो वर्ड आहे उभयान्वयी अव्ययाला, तो तुम्हाला लक्षात असलाच पाहिजे. अशा गोष्टी मी सांगत जाईल की ज्या मस्ट टू डू आहेत, त्या तुम्ही जातीनं करायचेत. चला पुढे जाऊयात. तर इंग्रजी शब्दांच्या एकूण 8 जाती आहेत. आता पार्ट्स ऑफ स्पीच आणि या 8 जाती नेमक्या आहेत तरी काय, तर आपण कोणत्याही भाषेतलं किंवा इंग्रजी भाषेतलं एक वाक्य काढलं तर त्या वाक्यातले जे सगळे शब्द आहेत ना ते या 8 जातींपैकी कुठली तरी एक जात किंवा कुठला तरी एक पार्ट असतो. पार्ट्स ऑफ स्पीचमधला एक पार्ट असतो. उदाहरणार्थ आय सॉ ए डॉग ऑन द रोड हे स्टेटमेंट आहे. आय सॉ ए डॉग ऑन द रोड. आता याच्यातलं पहा, आय काय झालं, प्रोनाऊन. त्यानंतर सॉ वर्ब, डॉग झाला नाऊन. म्हणजे प्रत्येक एक शब्द, आता हे ए दी हे आर्टिकल्स झाले. आर्टिकल्स हे पार्ट ऑफ स्पीचमध्ये येत नाहीत. पार्ट ऑफ स्पीचमध्ये फक्त मुख्य शब्दांबद्दलच बोललं जातं. हे जे ऑन झालं हे झालं प्रिपोजिशन. आणि प्रिपोजिशनला आपण मराठीमध्ये म्हणतो शब्दयोगी अव्यय. त्या कन्सेप्ट पुढे समजून घेणारच आहोत. आता पहिली कन्सेप्ट म्हणजे शब्दांच्या जातीमध्ये पार्ट्स ऑफ स्पीचमध्ये पहिला पार्ट येतो नाऊन. नाऊन म्हणजे काय, मराठीमध्ये नाम. आपल्या सराउंडिंगमधली कोणतीही मूर्त किंवा अमूर्त गोष्ट असते तिला ओळखण्यासाठी जो शब्द वापरतात किंवा तिला जे नाव दिलेलं असतं तिला नाऊन म्हणतात. मग ती भावना असो, कोणत्याही भावनेला नाव दिलं असेल तरीही तेही नाऊनमध्येच येतं. किंवा शहराचं नाऊन, किंवा शहर हा शब्द पण नाऊनच आहे. तर नाऊनची कन्सेप्ट म्हणजे सगळ्याच महत्त्वाच्या कन्सेप्ट तुमच्या ह्या मराठीतून होणारच आहेत. इंग्रजीमध्ये फक्त आपण शॉर्टमध्ये पाहणार आहोत, मराठीत तुम्ही ते डेप्थमध्ये कराल तर ते रिपिटेशन होणार नाही. मग ह्याच्यात पण नाऊनचे पण 5 प्रकार पडतात नामांचे. आता ते 5 प्रकार आपण पुढे इन डेप्थ पाहणारच आहोत. इथं फक्त ऐकून घ्या. एक प्रॉपर नाऊन असतं, कॉमन नाऊन असतं, कलेक्टिव्ह नाऊन असतं, मटेरियल आणि ॲब्स्ट्रॅक्ट, अशा 5 प्रकारचे नावं असतात. आता एक उदाहरण पाहू नाऊनचं. रमेश रिसाइड्स इन पुणे. आता याच्यात रमेश हे एका व्यक्तीचं नाऊन झालं म्हणून याला प्रॉपर नाऊन म्हणणार. पुणे पण एका सिटीचं नाऊन झालं म्हणून यालाही प्रॉपर नाऊन म्हणणार. या कन्सेप्ट आपण नाऊन या चॅप्टरमध्ये डेप्थमध्ये पाहणार आहोत. पुढे जाऊयात. प्रोनाऊन. प्रोनाऊन म्हणजे काय की नामाऐवजी जो शब्द वापरतो, म्हणजे नाऊनची रिपिटेशन होऊन द्यायची नसेल
तर त्याच्या बदल्यात जो शब्द वापरतो त्याला प्रोनाऊन असं म्हणतात. उदाहरणार्थ, राम इज इटिंग ए मँगो हे वाक्य आहे. याच्यात राम हे नाऊन झालं. आता या पुढच्या वाक्यात म्हणजे रामबद्दलच माहिती सांगायचे, तर पुन्हा रिपिटेशन होऊ नये म्हणून आपण काय म्हणणार, राम इज इटिंग ए मँगो अँड ही सेज. आता आपण इथं ही वापरला आहे, राम इज इटिंग ए मँगो. आता ह्या वाक्यात परत राम सेज काय म्हणतोय, राम सेज. याच्याऐवजी पुन्हा पुन्हा हे नाऊन येऊ नये म्हणून आपण याच्याऐवजी प्रोनाऊन वापरतो. इथं काय वापरलं, ही सेज दॅट द मँगो इज डेलिशियस. आलं का लक्षात? असे वाक्य MPSC विचारत नाहीत, पण आपण फक्त अंडरस्टँडिंगसाठी सोप्या भाषेमध्ये समजून घ्यायचा प्रयत्न करतो, सोप्या उदाहरणांनी. ठीक आहे. तर आता प्रोनाऊनची कन्सेप्ट तुमची इथंच क्लिअर झाली की नामाऐवजी जो शब्द वापरला जातो त्याला प्रोनाऊन म्हणतात. मग त्याचे पण अनेक प्रकार आहेत, ते आपण प्रोनाऊन या लेक्चरमध्ये पाहणार आहोत. पुढे जाऊयात. ॲडजेक्टिव्ह. ॲडजेक्टिव्ह म्हणजे विशेषण. हे शब्द तुम्हाला लक्षात ठेवायचेत, इंग्लिश वर्ड्स लक्षात पाहिजेत. हा बेसिक गोष्ट आहे. बेसिक म्हणजे तुम्हाला ॲटलिस्ट म्हणजे तुमचे सध्याच्या स्टँडर्ड्सनुसार 20+ मार्क्स घ्यायचे असतील, म्हणजे खूपच कमी मार्क्स असतील इंग्लिशला आणि 20+ घ्यायचेत, तर ह्या गोष्टी माहीतच पाहिजेत. आणि जे 40+चे स्वप्न पाहतायत त्यांचं जर ऑलरेडी ॲडजेक्टिव्ह वगैरे ह्या गोष्टी माहीत असतीलच, फक्त जे इनडेप्थ रूल्स असतील ते त्यांना माहीत नसतील. तर मी प्रत्येकाच्या ॲप्रोचनुसार शिकवायचा प्रयत्न करतो आहे. वेअर आर यू स्टँडिंग हे तुम्हाला पाहायचं आहे. तर ॲडजेक्टिव्ह म्हणजे विशेषण. हा शब्द लक्षातच राहू द्या. तर विशेषण म्हणजे काय, तर नामाबद्दल कोणत्याही प्रकारे जर अधिक स्वरूपाची माहिती सांगत असेल तर त्याला विशेषण म्हणतात. हे मराठीत शिकतोय, इंग्रजीतही तीच कन्सेप्ट आहे. द वर्ड विच गिव्ज मोर इन्फॉर्मेशन अबाउट द नाउन्स इट इज कॉल्ड ॲज ॲडजेक्टिव्ह. ह्या ॲडजेक्टिव्हचे पण वेगवेगळे 9 प्रकार आहेत. त्याच्यात ॲट्रिब्युटिव्ह ॲडजेक्टिव्ह, प्रेडिकेटिव्ह ॲडजेक्टिव्ह असे प्रकार आहेत. ते आपण त्या चॅप्टरमध्ये पाहणार आहोत. आता इथे एक्झाम्पलनं समजून घेऊ की ॲडजेक्टिव्ह म्हणजे काय. आपण म्हणू की राधा इज ब्युटिफुल अँड क्लेवर. आता पहा इथं राधा नाऊन झालं. या नामाबद्दल विशेष माहिती देणारे शब्द कोणते आहेत, ब्युटिफुल आणि क्लेवर. बरोबर, हे झाले ॲडजेक्टिव्ह. दोन्ही पण ॲडजेक्टिव्ह झाले. एक कन्सेप्ट क्लिअर. आता ॲडजेक्टिव्ह सोबतच अजून एक कन्सेप्ट येते, ती म्हणजे ॲडवर्ब. ॲडवर्ब म्हणजे क्रियाविशेषण. ॲडजेक्टिव्ह म्हणजे विशेषण आणि ॲडवर्ब म्हणजे क्रियाविशेषण. आता ही ॲडवर्बची कन्सेप्ट समजून घेण्या अगोदर आपल्याला वर्ब ही कन्सेप्ट समजून घ्यावं लागते. तर वर्ब पाहूयात आता. वर्ब म्हणजे काय, वर्ब म्हणजे क्रियापद. हे लक्षात ठेवून घ्या की कोणत्याही भाषेतलं वाक्य हे क्रियापदाशिवाय अर्थपूर्ण होत नाही. म्हणून ज्या वाक्यात म्हणजे ज्या शब्दाने वाक्याचा अर्थ पूर्ण होतो असं क्रिया दर्शवणाऱ्या शब्दाला क्रियापद असं म्हणतात. म्हणजे क्रियावाचक शब्द, त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारची अवस्था, स्थिती, मालकी हे दर्शवणारे शब्द पण क्रियापद म्हणूनच येतात. मग त्याच्यामध्ये हेल्पिंग वर्ब्स आणि मेन वर्ब, क्रियावाचक आणि सहाय्यकारी क्रियापद असे दोन्ही प्रकारचे येतात. शी इज ए डॉक्टर. उदाहरण काय पाहतोय आपण, शी इज ए डॉक्टर. त्याच्यात इज हे हेल्पिंग वर्ब आहे. वर्बचे पण पुढे प्रकार पाहणारच आहोत आपण, काय काय प्रकार येतात. तर इथं हेल्पिंग वर्ब म्हणून हा शब्द आलेला आहे आणि याच शब्दामुळं वाक्याचा अर्थ पूर्ण होतोय. जर इज काढला, शी ए डॉक्टर, मिनिंग राहत नाही. म्हणजे
ती आहे की होती की असणारे, काय अर्थ पूर्ण होत नाहीत ना, तसं. यासोबतच पहा एखादी क्रिया दर्शवणारं वाक्य असतं. आता इथं ही स्थिती म्हणजे एक त्याची पोझिशन दाखवते. कसली पोझिशन? डॉक्टरची. एखादं वाक्य की शी प्लेज क्रिकेट. इथं आता हे क्रिया दर्शवते. काय करते ती? क्रिकेट खेळते ना. तर इथं क्रिया दर्शवणारा म्हणजे तुम्हाला शब्द वाचल्यानंतर मी का म्हणतोय की तुमच्या कन्सेप्ट क्लिअर असल्या तर तुमचे मार्क्स वाढणार आहेत. मग तिथं तुम्हाला जास्त नियम पण पाठ करायची गरज नाही. आता तुम्हाला जर वर्ब कळलं तर तुम्हाला हे पण कळेल की ह्या वर्बबद्दल जास्त माहिती सांगणारा शब्द कोणता. तर वर्बबद्दल जो जास्त माहिती सांगेल तो शब्द असतो ॲडवर्ब. तीच आपली पुढची कन्सेप्ट आहे. म्हणून वाक्यातला वर्ब ओळखायला शिका. वर्ब कळला की ॲडवर्ब खूप सोप्पा असतो. आता ॲडवर्ब म्हणजे क्रियाविशेषण. क्रियाबद्दल किंवा विशेषणाबद्दल अधिक माहिती सांगणाऱ्या शब्दाला क्रियाविशेषण म्हणतात. हा PYQ आहे, डायरेक्ट डेफिनेशनवरती आलेला PYQ म्हणजे इझिएस्ट कॅटेगरीतला प्रश्न आहे. आता आपण जेव्हा एखादी कन्सेप्ट समजून घेतो त्याच्यामध्ये आपण फक्त एवढंच पाहतो की ॲडवर्बची कन्सेप्ट समजून घेताना की क्रियेबद्दल अधिक माहिती सांगणाऱ्या शब्दाला क्रियाविशेषण. पण क्रियेसोबतच विशेषणाबद्दलही अधिक माहिती सांगत असेल तर त्या शब्दालाही क्रियाविशेषण असं म्हणतात. याची उदाहरणं पाहून आपण समजून घेऊ. अगोदर एक साधं सोपं क्रियेबद्दल माहिती सांगणारा शब्दाचं उदाहरण घेऊ की ज्याला ॲडवर्ब म्हणता येईल. आपण एक उदाहरण घेऊ. राम प्लेज क्रिकेट स्मार्टली म्हणूयात. बरोबर, एकदम स्मार्ट पद्धतीनं तो क्रिकेट खेळतो. आता इथे पहा, स्मार्टली हा शब्द कशाबद्दल माहिती सांगतोय हे समजून घ्या. तर तो प्लेज, राम क्रिकेट कसा स्मार्टली किंवा कौशल्यरित्या क्रिकेट खेळतो. तर इथं हा जो शब्द आहे स्मार्टली तो प्लेज जी क्रिया घडते त्या क्रियेबद्दल जास्त माहिती सांगतोय. बरोबर, म्हणून हा जो शब्द आहे स्मार्टली हा ॲडवर्ब होतो. आणि ॲडवर्ब ओळखायचा अजून एक ट्रिक असते, ते म्हणजे ॲडजेक्टिव्हला शेवटी LY लागलेला असतो. स्मार्ट हे एक ॲडजेक्टिव्ह आहे आणि त्याला LY लागला की त्या ॲडजेक्टिव्हचं ॲडवर्ब होतं. पण म्हणजे हे या तर ट्रिक झाल्या. या ट्रिक्स व्यतिरिक्त पण आपल्याला अर्थातून पण कळलं पाहिजे की वर्ब कोणता आणि ॲडवर्ब कोणता. एकदा जर तुम्हाला मराठीतून अर्थ कळला तर लगेचच समजून जाईल की स्मार्टली हा शब्द याच्याविषयी जास्त माहिती सांगतोय, क्रिकेटबद्दल नाही. प्लीज क्रियेबद्दल माहिती सांगतोय, कसा खेळतोय तो, स्मार्टली खेळतोय. दुसरं एक उदाहरण पाहू की ही वॉज सो टायर्ड. आता याच्यामध्ये जे ॲडवर्ब दिलेलं आहे ते सो आहे. आता इथं LY लागलेला नाही आहे. म्हणून म्हणजे ट्रिक्स ह्या तात्पुरत्या असतात. जो कन्सेप्ट असतो तो फाउंडेशन असतो, तो कन्सेप्ट, आणि त्यानंच नेहमी उत्तर करेक्ट येणार आहे. ही वॉज सो टायर्ड हे इथं ॲडवर्ब आहे. कशाबद्दल माहिती सांगते? दमण्याची जी क्रिया आहे त्या क्रियेबद्दल. तो खूप जास्त दमलेला होता असा या वाक्याचा अर्थ होतो. सो टायर्ड, टू टायर म्हणजे दमणे, थकणे, भागणे वगैरे अशा अर्थानं. तर हा जो शब्द आहे याच्याबद्दल जास्त माहिती, दमण्याच्या क्रियेबद्दल माहिती सांगतोय. बरोबर, तर त्या क्रियेबद्दल अधिक माहिती सांगतोय म्हणून हा क्रियाविशेषण. आता काही शब्द विशेषणाबद्दल पण अधिक माहिती सांगतात. त्याचं उदाहरण पाहू. राम रॅन व्हेरी फास्ट हे एक उदाहरण आहे. राम रॅन व्हेरी फास्ट, पळाला कसा, व्हेरी फास्ट. आता याच्यामध्ये पहा
इथे व्हेरी फास्ट याच्यातलं हे जे दोन्ही आहेत ना, हे ॲडव्हर्ब आहेत. आणि हे दोन्ही ॲडव्हर्बमधला जो राम आहे हा कर्ता, रॅन हा क्रियापद आणि व्हेरी फास्ट ॲडवर्ब. आता ॲडवर्बमध्ये पण जर पाहिलं, राम रॅन फास्ट असं पण वाक्य होऊ शकतं. राम रॅन फास्ट. आता याच्यात फास्ट काय होतोय, रॅन पळणे, रनचा भूतकाळ रॅन असतो, बरोबर, पळाला. तर तो कसा पळाला, फास्ट पळाला. म्हणजे फास्ट पण ॲडवर्ब झालं. आणि ही व्हेरी हा वर्ड ॲडवर्बबद्दल पण माहिती सांगतोय. म्हणून व्याख्येमध्ये क्रियेबद्दल, ॲडजेक्टिव्हबद्दल आणि ॲडवर्बबद्दल ह्या तिघांबद्दलही माहिती सांगणाऱ्या शब्दाला ॲडवर्बच म्हणतात. म्हणजे इथं व्याख्येमध्ये अजून एक शब्द यायला पाहिजे. ॲडवर्ब 3 गोष्टींना म्हणतात. एक, क्रियेबद्दल माहिती सांगणाऱ्या गोष्टीला म्हणजे वर्बबद्दल. दुसरं, ॲडजेक्टिव्ह किंवा विशेषण याबद्दल जास्त माहिती सांगणाऱ्या शब्दाला. आणि तिसरं, ॲडवर्बबद्दल पण जास्त माहिती सांगणाऱ्या शब्दाला क्रियाविशेषणच म्हणतात. म्हणजे तुमच्या MCQमध्ये जर प्रश्न विचारला की ॲडवर्ब इज कॉल्ड टू विच ऑफ द फॉलोविंग आणि ऑप्शन्समध्ये हे 3 ऑप्शन्स दिलेत, तर हे तिन्हीच्या तिन्ही करेक्ट असणार आहेत. क्रियाविशेषणाबद्दल पण अधिक माहिती सांगतोय तर त्यालाही क्रियाविशेषण म्हणायचं. ॲडजेक्टिव्ह म्हणजे विशेषणाबद्दल अधिक माहिती सांगतोय तर त्यालाही ॲडजेक्टिव्ह म्हणायचं. आणि क्रियेबद्दल किंवा वर्बबद्दलही अजून माहिती सांगतोय तर त्याला ॲडवर्ब म्हणायचं. आता आपल्याला व्याख्येमध्ये हे 3 गोष्टी मिळालेल्या आहेत. तर ह्या तिन्हींचं प्रत्येकी एक एक उदाहरण पाहू आणि ॲडवर्बची कन्सेप्ट समजून घेऊ. तर क्रियेबद्दल अधिक माहिती सांगणारं वाक्य कोणतं आहे की ही वॉज सो टायर्ड. दमण्याच्या क्रियेबद्दल हा शब्द जास्त माहिती सांगतोय म्हणून सो इथे ॲडवर्ब झाला. दुसरं, विशेषणाबद्दल अधिक माहिती सांगणारा शब्द शी इज व्हेरी ब्युटिफुल, बरोबर, हा शब्द. आता ह्याच्यातलं ब्युटिफुल काय आहे, विशेषण. कोणाबद्दल सांगतंय, शी ह्या प्रोनाऊनबद्दल किंवा इथं जर राधा म्हटलं तर या नामाबद्दल अधिक माहिती सांगणारा शब्द कोणता आहे, ब्युटिफुल, हा याच्याबद्दल सांगतोय. आणि ह्या ॲडजेक्टिव्हबद्दल अधिक माहिती सांगणारा शब्द कोणता आहे, व्हेरी. शी इज व्हेरी ब्युटिफुल, ती खूप सुंदर आहे. तर हा जो व्हेरी आहे हा इथं ॲडवर्ब आहे आणि हा याच्याबद्दल अधिक माहिती सांगतोय, बरोबर. म्हणजे क्रियेबद्दल सांगणारा, विशेषणाबद्दल सांगणारा आणि आता क्रियाविशेषणाबद्दल अधिक माहिती सांगणारा शब्द, तोही क्रियाविशेषणच म्हणजे ॲडवर्बच असतो. त्याचे आपण उदाहरण पाहिलेलं की राजू रॅन व्हेरी फास्ट. इथे फास्ट हा शब्द ॲडवर्ब आहे आणि या ॲडवर्बबद्दल जास्त माहिती सांगणारा शब्द व्हेरी हा पण ॲडवर्बच आहे. हा ॲडजेक्टिव्ह नाही हे समजून घ्या. व्हेरी पण ॲडवर्बच आहे, ॲडजेक्टिव्ह नाही. ॲडजेक्टिव्ह फक्त आणि फक्त वाक्याचा जो कर्ता असतो त्या कर्त्याबद्दल अधिक माहिती सांगतो किंवा नाम, ते नाम असू शकतं किंवा प्रोनाऊन असू शकतं, त्याच्याबद्दल अधिक माहिती सांगतो तो ॲडजेक्टिव्ह. आणि जो ॲडवर्ब असतो तो क्रिया, ॲडजेक्टिव्ह आणि ॲडवर्ब या तिन्हींविषयी जास्त माहिती सांगतो, त्याला ॲडवर्ब म्हणायचं. आय होप या तिन्ही उदाहरणातून कन्सेप्ट क्लिअर झाली असणार आहे. आपण ॲडवर्ब खूप डेप्थमध्ये पाहिलेला आहेत कारण याच्यावरती प्रश्न आहेत. पुढे जाऊयात. प्रिपोजिशन. मराठीतून एकदा तुम्हाला शब्दयोगी अव्यय ही संकल्पना समजली की तुम्हाला फक्त प्रिपोजिशन हा शब्दच लक्षात ठेवायचा आहे. प्रिपोजिशन म्हणजे शब्दयोगी अव्यय. पुढे जेव्हा आपण पाहू तेव्हा ऑटोमॅटिकली कन्सेप्ट क्लिअर होऊन जाईल. आत्ता फक्त एवढंच लक्षात ठेवा
की एखाद्या नामाला वाक्याशी जोडण्यासाठी जो शब्द वापरला जातो त्याला प्रिपोजिशन म्हणायचं. म्हणजे जर सरळ व्याख्या पाहिली तर ती अशी सांगते की कर्ता, कर्म आणि पूरक यांना वाक्याशी जोडण्यासाठी कोणत्याही शब्दाची बऱ्याचदा गरज नसते. ही बहुधा नामे असतात, परंतु त्यांना जर एखाद्या वेगळ्या अर्थानं नाम वाक्यात वापरायचं झालं तर त्याला वाक्याशी जोडण्यासाठी एखाद्या प्रिपोजिशनची किंवा शब्दयोगी अव्ययाची गरज असते. उदाहरणं पाहिले की लगेच कळून जाते. आता उदाहरण काय आहे की राम लिव्ज इन पुणे. ठीक आहे, याच्यात इन हे झालं प्रिपोजिशन. तो पुण्यामध्ये राहतो. मराठीत आपण शब्दयोगी अव्यय कशाला म्हणतो की चा, ची, छे, ला, मध्ये, वर, खाली असे हे जे शब्द असतात की जे पोझिशन्स इंडिकेट करतात. ह्याच्यामध्ये पहा प्रीपोजिशन्स, वेगवेगळ्या प्रकारचे पोझिशन्स जे इंडिकेट करतात त्यांना आपण काय म्हणतो प्रिपोजिशन्स. मग त्या व्यक्तीची किंवा कर्त्याची पोझिशन दाखवते हे शब्द. म्हणजे इन, ॲट, अपॉन, डाऊन, अंडर, बिनीथ असे हे झाले प्रिपोजिशन्स. हे आपण ही फक्त आता इथं कन्सेप्ट समजून घ्यायचे. इन डेप्थ आपण पुढे पाहणार आहोतच. पुढची कन्सेप्ट आहे कंजंक्शन. कंजंक्शन म्हणजे उभयान्वयी अव्यय. उभयान्वयी अव्यय कोणाला म्हणायचं की जे दोन शब्द किंवा दोन वाक्य यांना जोडतात. कनेक्ट टू वर्ड्स ऑर सेंटेन्स अशा शब्दांना कंजंक्शन किंवा उभयान्वयी अव्यय म्हणायचं. आता हे शब्द जे कीवर्ड्स आहेत ते तुमचे इंग्रजीत लक्षात असलेच पाहिजेत, पाठ असलेच पाहिजेत. ठीक आहे, तर याच्यामध्ये उदाहरणं घेतात अँड, बट, नॉट ओनली, बट अल्सो असे जे शब्द आहेत हे उभयान्वयी अव्यय किंवा कंजंक्शन्स म्हणून यांचा वापर केला जातो. आता ह्याचं एक उदाहरण पाहू की राम अँड राजू. इथं अँड काय झाला कंजंक्शन. राम अँड राजू आर प्लेइंग बॅडमिंटन. तर याच्यात अँड हा झाला कंजंक्शन. इथं दोन शब्द किंवा वाक्य. आता हे झालं शब्दांचं उदाहरण, बरोबर. एखादं वाक्य पण असतं की ॲज सून ॲज द टीचर सॉ द चिल्ड्रन दे रॅन अवे. ॲज सून ॲज द टीचर सॉ द चिल्ड्रन दे रॅन अवे. आता इथं दोन वाक्य आहेत, कशाने जोडलेत ॲज सून ॲजने. हे पण पाहणार आहोत डेप्थमध्ये आपण की पुढं याचा वापर कसा करायचा. नॉट ओनली शी इज ब्युटिफुल बट अल्सो क्लेवर. म्हणजे शी इज ब्युटिफुल आणि शी इज क्लेवर ही दोन वाक्य नॉट ओनली बट अल्सोनं जोडलेली आहेत, म्हणून हे झाले कंजंक्शन्स. आणि आता पुढचा 8वा जो प्रकार आहे इंटरजंक्शनचा, त्याला केवल प्रयोगी अव्यय असं म्हणतात. इंटरजंक्शन म्हणजे केवल प्रयोगी अव्यय. तर याच्यात ज्या तीव्र स्वरूपाच्या भावना आहेत त्या शब्दातून किंवा वाक्यातून व्यक्त न करता त्या उद्गारातून व्यक्त केल्या जातात. म्हणजे असा उद्गार आल्यानंतर तिथे नेहमी उद्गारवाचक चिन्ह हे येतं, बरोबर. म्हणून सगळ्यात सोपा जो पार्ट ऑफ स्पीच आहे तो हा इंटरजेक्शन. उद्गारवाचक चिन्ह आलं की बिनधास्त ते इंटरजेक्शन म्हणून टिक करून द्यायचं. याचं उदाहरण काय येईल, हुर्रा. उद्गारवाचक चिन्ह येणार त्यानंतर. वी हॅव वन द मॅच. या उदाहरणातून
आपल्याला ही कन्सेप्ट क्लिअर होते. त्याला म्हणायचं इंटरजेक्शन. पुढे जाऊयात. आता आपण थोड्याशा इंग्रजीमधल्या काही बेसिक कन्सेप्ट्स किंवा फॅक्ट्स पाहणार आहोत की ज्या आपल्याला इथून पुढच्या ग्रामरमध्ये समजून म्हणजे पुढचा पार्ट समजून घेण्यासाठी महत्त्वाच्या आहेत. की हे समजलं नाही तर पुढच्या गोष्टी समजणार नाहीत, म्हणून ह्या बेसिक गोष्टी आपण इथंच पाहणार आहोत. त्यामध्ये सगळ्यात अगोदर येतं सब्जेक्ट. सब्जेक्टलाच मराठीत म्हणतात उद्देश. तर सब्जेक्ट वाक्य ज्याच्याबद्दल अधिक माहिती सांगते तो असतो सब्जेक्ट. आणि कर्ता ह्याच्यात म्हणजे आता इंग्रजीमध्ये सब्जेक्ट हा शब्द कर्ता या अर्थानं पण वापरतात आणि बऱ्याचदा इथून पुढं तुम्ही पाहाल की तो कर्ता या अर्थानंच वापरतात. पण इथं फक्त हे दोन द्यायचं कारण हेच की जर एक्झाममध्ये क्वेश्चन आला की व्हॉट डिफरन्स बिटवीन सब्जेक्ट अँड डुअर, एवढं कळण्यासाठीच मी इथं फक्त एवढं सांगतो आहे. अदरवाईज इथून पुढे सगळीकडे सब्जेक्ट हा वर्ड कर्ता अर्थानंच घ्यायचा आहे. कन्फ्युजन करून घेऊ नका. डुअर ही कन्सेप्ट ग्रामरमध्ये पुढं येणारच नाही. येणार आहे ती कन्सेप्ट सब्जेक्ट हीच येणार आहे. फक्त चुकून माकून जर एखादा प्रश्न सब्जेक्ट वर्सेस डुअर या अँगलनं आला तर काय, म्हणून ही कन्सेप्ट आपण आत्ता समजून घेणार आहोत. तर डुअर म्हणजे काय, जो क्रिया करतो, जो कर्ता आहे त्याला डुअर म्हणतात. आणि ह्यांच्यात थोडाफार फरक आहे तरी पण कर्त्यालाही सब्जेक्ट म्हणतात. आता याचं उदाहरण समजून घेऊ की सब्जेक्ट आणि कर्तामध्ये जो मी म्हटलं की फरक आहे तो फरक काय आहे. तर राम वॉज ए किंग याच्यामध्ये राम काय आहे, सब्जेक्ट किंवा उद्देश. उद्देशाची व्याख्या काय पाहिलेली की वाक्य ज्याच्याबद्दल माहिती सांगते तो उद्देश. आता हे वाक्य कोणाबद्दल माहिती सांगते, रामबद्दल, म्हणून राम झाला सब्जेक्ट. आता रामच डुअर कसा होतोय, तो काहीतरी क्रिया केली तर राम डुअर होणार आहे. राम किल्ड रावण, बरोबर. तर इथं त्याने क्रिया केली म्हणून राम काय झाला, डुअर झाला. आय होप की कन्सेप्ट क्लिअर झाली. पुढे जाऊया. ऑब्जेक्ट. मराठीमध्ये तुम्ही कर्म म्हणजे काय हे समजून घेणारच आहात. इथं फक्त एवढंच लक्षात ठेवा की ज्याच्यावरती क्रिया घडते ते असतं कर्म. उदाहरणार्थ राम इट्स ए मँगो. राम एक आंबा खातो, तर त्याच्यातला मँगो इज ए ऑब्जेक्ट, इज ॲन ऑब्जेक्ट, बरोबर. ह्या वाक्याचं कर्म काय आहे, मँगो. वाक्याला व्हॉट काय हा जर प्रश्न विचारला तर जे उत्तर मिळतं ते ऑब्जेक्ट असतो. राम काय खातो, राम आंबा खातो, तर ते झालं ऑब्जेक्ट. खूप सोपी ट्रिक आहे कर्म ओळखण्याची. पुढची कन्सेप्ट आहे कॉम्प्लिमेंट, पूरक. आत्तापर्यंत विचारलेली नाही आहे ही कन्सेप्ट आणि इथून पुढे विचारणारही नाही आहेत. फक्त एक अंडरस्टँडिंग असावी म्हणून सांगतोय की कर्ता आणि क्रियापद सोडून एखाद्या वाक्याचा अर्थ पूर्ण करण्यासाठी जे शब्द गरजेचे असतात त्या शब्दांच्या समूहाला कॉम्प्लिमेंट म्हणतात. म्हणजे कर्ता आणि क्रियापद सोडून ह्यांच्या व्यतिरिक्त जे शब्द गरजेचे असतात अर्थ पूर्ण करण्यासाठी त्यांना कॉम्प्लिमेंट म्हणतात. आणि इथं हे काही म्हणजे या कन्सेप्ट अशा एक्सक्लुझिव्ह नाही आहेत बरं का, दे आर म्युच्युअली इन्क्लुझिव्ह पण असू शकतात. म्हणजे एखादा शब्द प्रिपोजिशन आहे तर तो कॉम्प्लिमेंट पण असू शकतो. समजतंय ना. तर म्हणजे प्रिपोजिशन आहे म्हणून कॉम्प्लिमेंट नाही असं काही नाही आहे. हां, जर तो प्रिपोजिशन असेल तर तो इंटरजेक्शन नसणार आहे किंवा तो कंजंक्शन नसणार आहे, हे समजतंय ना. हे शब्दांच्या 8 जाती ह्या वेगवेगळ्याच आहेत, त्या एकमेकांपासून वेगळ्या आहेत. पण ह्याच्या आता बेसिक फॅक्ट्स पाहतोय त्यांच्यासोबत त्या ओव्हरलॅप होतात बेसिकसोबत, जसं की कर्ता, कर्म, डुअर वगैरे या गोष्टी. तर कॉम्प्लिमेंटचं एक उदाहरण पाहू. कोमल
इज ए डॉक्टर. आपण व्याख्या काय पाहिलेली की कर्ता आणि क्रियापद या दोन गोष्टी सोडून राहिलेल्या शब्दांच्या समूहाला काय म्हणायचं, कॉम्प्लिमेंट. तर हा झाला कॉम्प्लिमेंट, पूरक. ठीक आहे, खूप महत्त्वाची कन्सेप्ट नाही आहेत, फक्त या 3 महत्त्वाच्या आहेत. पुढे जाऊयात. टाईप्स ऑफ सब्जेक्ट्स, कर्त्यांचे प्रकार. आता कर्ता कोणकोणत्या प्रकारचा असू शकतो, तर कर्ता एक नाऊन असू शकतो, दुसरं तो प्रोनाऊन पण असू शकतो, तिसरं तो क्लॉज पण असू शकतो. क्लॉज काय आहे, जिरंट काय आहे हे आपण पुढं पाहणार आहोत, घाई नको. दुसरं तो इन्फिनिटिव्ह पण असू शकतो. याचं एक उदाहरण पाहू. पहिलं नाऊन. नाऊनमध्ये काय म्हणू शकतो आपण की ॲनिमल्स हॅव टेल्स. प्राण्यांना शेपटी असते, टेल्स म्हणजे शेपटी. तर याच्यात ॲनिमल काय झाला, नाऊन, आणि तोच वाक्याचा कर्ता पण आहे. दुसरं प्रोनाऊन. प्रोनाऊनमध्ये काय, दे वेंट टू, कुठं गेले, ते वेंट टू दिल्ली. तर ह्याच्यामध्ये दे कोणत्या तरी शब्दसमूहाला लोकांच्या समूहाला म्हटलेले, ते कुठे गेले, दिल्लीला. तर हे झालं प्रोनाऊन आणि हाच सब्जेक्टही झाला. आता क्लॉजमध्ये काय, व्हॉट ही सेड इज ट्रू. तो जे काय म्हटलं ते खरं आहे, हे झाले क्लॉज, आणि हेच इथं वाक्याचा कर्ता आहे. काय काय ट्रू आहे, तर व्हॉट ही सेड इज ट्रू. आता जिरंट म्हणजे काय की जिथं ING प्रत्यय लागतं कर्त्याला, वर्बला ING प्रत्यय लागल्यानंतर, म्हणजे एखाद्या क्रियेला ING प्रत्यय लागल्यानंतर जिरंट होतं. याचं उदाहरण काय, टू स्विम एक इन्फिनिटिव्ह आहे आणि किंवा वर्ब आहे, आणि या वर्बला ING लागलं की जिरंट तयार होतो आहे. सो स्विमिंग इज ए गुड एक्सरसाइज. बरोबर, याच्यामध्ये स्विमिंग ही एक चांगली एक्सरसाइज आहे असं म्हटलेलं आहे, आणि ते जिरंट झालं. तर पुढचं इन्फिनिटिव्हचं एक एक्झाम्पल पाहू. टू अर किंवा टू स्विम असं पण म्हणू शकतो. जर हेच वाक्य आपल्याला इन्फिनिटिव्हमध्ये घ्यायचं असेल ना, तर ते पण टू अर किंवा टू स्विम असं म्हणू नये. टू स्विम इज ए गुड एक्सरसाइज असं म्हणू शकतो. टू अर इज ए ह्युमन हॅबिट. सॉरी फॉर दिस नॉईज. हे झाले सब्जेक्ट्स. कोणीतरी इकडं खोकतंय आणि त्याचा आवाज रेकॉर्ड होतोय, पण तुमचा फोकस हा माझ्या आवाजावरती हवा. पुढे जाऊयात. आता कर्त्याचे हे जे 2 प्रकार आहेत ते पण म्हणजे तितके महत्त्वाचे नाहीत. आत्तापर्यंत प्रश्न आलेले नाही, पण जस्ट एक तुम्हाला माहिती असावं की कन्सेप्ट काय आहे, कशाला कंप्लीट सब्जेक्ट म्हणायचं आणि कशाला कंपाऊंड सब्जेक्ट म्हणायचं. हे 2च प्रकार आहेत आणि MPSCला 4 ऑप्शन्स द्यायचे आहेत, आणि राहिलेले 2 ऑप्शन्स क्रिएट होत नाहीत, म्हणून शक्यतो ह्याच्यावरती प्रश्न पण येणार नाहीत इतक्या डेप्थवरती. ठीक आहे, तर कंप्लीट सब्जेक्ट म्हणजे काय, तर नाऊन प्लस ॲडजेक्टिव्ह असं असेल, किंवा नाऊन प्लस नाऊन असं असेल, आणि मग पुढचं वाक्य असेल, आणि हे दोघं मिळून जर त्या वाक्याचा कर्ता होत असतील तर त्याला कंप्लीट सब्जेक्ट असं म्हणायचं. ह्याचं एक उदाहरण पाहू आपण. राजूज रोड बाईक. राजूज रोड बाईक इज मच फास्टर असं एक वाक्य आहे. आता याच्यामध्ये पहा, नाऊन काय आहे, राजू.
ह्याच्यामध्ये रोड बाईक हे पण काय झालं. आता पहा ह्याच्यात आहे ना ही कन्सेप्ट समजून आहे. रोड पण नाऊन आहे, पण ह्या स्टेटमेंटमध्ये रोड हा ॲडजेक्टिव्ह बनतोय. कशाचा? बाईक या नाऊनचा. तर वाक्याची रचना कशी झाली? नाऊन प्लस ॲडजेक्टिव्ह आणि मग परत नाऊन, म्हणून हे पूर्ण झालं कंप्लीट सब्जेक्ट. राजूज रोड बाईक इज मच फास्टर. वाक्य कोणाबद्दल बोलतंय? बाईकबद्दल बरं का, राजूच्या बाईकबद्दल. वाक्याचा जो कर्ता आहे तो ती बाईक आहे, पण हे दोन शब्द आहेत ना ते ह्याच्याबद्दल ॲडिशनल माहिती सांगतात. राजूज रोड, तर राजूज रोड बाईक. तर राजूज बाईक हा वाक्याचा कर्ता आणि रोड हा जो शब्द आहे याच्याबद्दल जास्त माहिती सांगतो, या नाऊनबद्दल माहिती सांगतो, म्हणून हा ॲडजेक्टिव्ह झाला. तर हे नाऊन प्लस ॲडजेक्टिव्ह इज इक्वल टू कंप्लीट सब्जेक्ट. आता कंपाऊंड सब्जेक्ट पाहू. कंपाऊंड सब्जेक्टमध्ये दोनपेक्षा अधिक कर्ते असतात आणि ते उभयान्वयी अव्ययन म्हणजे कंजंक्शननं जोडलेले असतात. तर त्या कंजंक्शननं जोडलेल्या दोन कर्त्यांना कंपाऊंड म्हणतात. इथून पुढं कंपाऊंड हा शब्द आला ना, नेहमी हेच लक्षात ठेवायचा की प्लस काहीतरी आहे, इकडे एक आणि इकडे एक. ही साधी सोपी लक्षात, म्हणजे काहीतरी दोन गोष्टी मिळून तयार झालेल्या असतील. सायन्समध्ये तुम्ही शिकला असाल की कंपाऊंड्स कशाला म्हणतात? जे संयुग असतात, एक किंवा दोनपेक्षा जास्त एलिमेंट्स एकत्र आले की ते कंपाऊंड्स क्रिएट करतात. इंग्रजीतही तसंच आहे. कंपाऊंडिंग इफेक्ट, जो ॲडिशन्स करत जातो त्याला कंपाऊंडिंग इफेक्ट म्हणतात. तर इथं काय आहे? 1 अधिक 1 असे दोन कर्ते आहेत, बरोबर. 1 अधिक 1 असे दोन कर्ते आहेत आणि या अशा दोन किंवा त्यापेक्षा जास्त कर्ते आले तर त्याला आपण कंपाऊंड सब्जेक्ट म्हणतो. याचं उदाहरण काय आहे? बोथ मेन अँड विमेन कॅन एन्जॉय टी. चहा दोघंही एन्जॉय करू शकतात. कोण दोघं? मेन आणि विमेन. हा एक कर्ता झाला, हा दुसरा कर्ता झाला आणि जे कंजंक्शन झालं ते काय झालं? अँड. हे इथं कंजंक्शन आहे, म्हणजे कंजंक्शन म्हणजे काय? उभयान्वयी अव्यय. तर कंपाऊंड सब्जेक्टची पण कन्सेप्ट क्लिअर झाली. पुढे जाऊयात. आता मला एक अजून बेसिक महत्त्वाची गोष्ट सांगायची, ती म्हणजे S+V+O या रूलबद्दल. हा रूल काय सांगतो की इंग्रजीतली जी वाक्यरचना आहे ती नेहमी या रूलनुसारच होते. एक सब्जेक्ट, दुसरं असतं वर्ब आणि तिसरं असतं ऑब्जेक्ट. कर्ता अधिक क्रियापद अधिक कर्म. मराठीतली वाक्यरचना जरा वेगळी असते. मराठीत आपण जे अर्थपूर्ण वाक्य असतं ते असं असतं. उदाहरणार्थ, राम आंबा खातो. राम आंबा खातो. आता इथं कर्ता आधी आलेला आहे, बरोबर. हा कर्ता. आंबा काय झालं? कर्म झालं. खातो काय झालं? क्रियापद झालं. म्हणजे सब्जेक्ट, इथं झालं ऑब्जेक्ट आणि इथं झालं वर्ब, बरोबर. पण इंग्रजीत असं नाही होत. इंग्रजीतलं जे वाक्य तयार होतं ते नेहमी असं तयार होतं, सब्जेक्ट, वर्ब आणि ऑब्जेक्ट. म्हणजे हेच जर वाक्य मी इंग्रजीत लिहितोय तर ते होईल राम इट्स ए मँगो. आता हे प्रिपोजिशन्स येतात, इथं टीला येस लागतो. याचे रूल्स काय असतात ते आपण पाहूयातच. आता येस का लागलं हे थोडक्यात सांगतो. जेव्हा एखादं वाक्य ही, शी, इट आणि नाऊन, अधिक नको, ही, शी, इट आणि नाऊन यांनी सुरू होतं, हे जेव्हा वाक्याचे कर्ते असतात आणि
वाक्यामध्ये प्रेझेंट टेन्स असतो, सिम्पल प्रेझेंट टेन्स, तेव्हा क्रियापदाला वर्बला यस किंवा ES लागतं. आता ह्याचं एक उदाहरण घेऊन समजून घेऊ. आय वॉच ए मूवी हे एक उदाहरण झालं. आता इथं हे वाक्य पण सिम्पल प्रेझेंट टेन्समधलंच आहे. आपण जेव्हा काळ पाहणार आहोत तेव्हा हे इनडेप्थ समजून घेऊच. पण आत्ता तात्पुरतं जर मी आयच्या ऐवजी शी टाकला, शी किंवा ही किंवा इट किंवा अजून एखादं नाऊन टाकलं, जसं की राम हे नाऊन टाकल्यानंतर ह्या वॉचला पुढं S किंवा ES प्रत्यय लागणार आहे. ही, शी और राम वॉचेस ES प्रत्यय लागला आहे. अ मूवी. आता S कधी लागतो आणि ES कधी लागतो त्याचे रूल्स आपण प्रोनाऊनमध्ये पाहूयातच पुढं गेल्यानंतर. तर साधी सोपी गोष्ट आहे की ही, शी, इट आणि एखादं नाउन असेल आणि जर वाक्य सिम्पल प्रेझेंट टेन्समधलं असेल तर तिथं क्रियापदाला वर्बला यस किंवा ES प्रत्यय लागतं. म्हणून मी तुम्हाला म्हणजे इथून पुढचे जे रूल्स येणार आहेत त्या रूल्समध्ये हेच शब्द पुन्हा पुन्हा रिपीट होणार आहेत. जे मी 8 शब्दांच्या जाती सांगितलेल्या आहेत त्या 8 शब्दांच्या जातीच रिपीट होणार आहेत. म्हणून हे लेक्चर खूप महत्त्वाचं आहे. व्यवस्थित इथंच गोष्टी समजून घ्यायच्यात. तर आय होप तुम्हाला हा S आणि ESचा रूल कळला असेल, प्लस SVOचा पण रूल कळला असेल. सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट. इंग्रजीतली वाक्यरचना या रूलप्रमाणेच असते. म्हणजे इथून पुढं तुम्ही कोणतेही मराठीतलं वाक्य इंग्रजीत ट्रान्सलेट करायला जाणार तर ते अशा पद्धतीनं चेंज होईल. ठीक आहे. आता आपण थोडेसे PYQ पाहूयात. आयडेंटिफाय द पार्ट ऑफ स्पीच ऑफ द अंडरलाईन वर्ड्स इन द गिवन सेंटेन्सेस. राज्यसेवा मेन्स 2024चं वाक्य आहे. कंबाईंडला इतक्या डेप्थमध्ये प्रश्न येत नाहीत, पण आपण इथं फक्त हे आयडेंटिफाय करणार आहोत. आता काय आयडेंटिफाय करायचं आहे? पार्ट ऑफ स्पीच. पहिलं वाक्य, सॉफ्ट ड्रिंक्स हॅव अ हाय शुगर कंटेंट. हे एक विचारलेलं शुगर कंटेंटबद्दल बोललं. आता यात हे सगळे वाक्य वाचून सगळ्यात इझिएस्ट जे आहे त्याचा विचार करूयात. आय वॉज कंटेंट जस्ट टू स्टे ॲट होम अँड रीड. ही वॉज प्लॅनिंग टू डिझर्ट हिज फॅमिली अँड गो अब्रॉड. इट हॅजंट ट्रेंड इन द डेझर्ट फॉर इयर्स. बरोबर. ही 4 वाक्ये दिलेली आहेत. आता याच्यात जर तुम्ही पाहिलं की सगळ्यात सोपं जे वाक्य आहे ते तिसरं वाक्य. याच्यातून लगेचच आपल्याला कळतं की टू डिझर्ट. ही वॉज प्लॅनिंग टू डिझर्ट हिज फॅमिली अँड गो अब्रॉड. म्हणजे स्वतःचे कुटुंब सोडून, टू डिझर्ट म्हणजे चा त्याग करणे किंवा त्यांना सोडून जाणे असा अर्थ होतो. आणि हा इथं जो डेझर्ट आहे याचा अर्थ होतो वाळवंट. म्हणून मी जे वोकॅबमध्ये सांगितलेलं ना तुम्हाला, वोकॅब अशी तयारी करायची की वेगवेगळे अर्थ समजून घ्यायचेत. तर टू डेझर्ट म्हणजे सोडून जाणे. आता तिसऱ्या वाक्यात वर्ब कुठं दिसतोय पाहूयात. इथं आणि इथं. म्हणजे हे नाही आणि हे पण नाही. हे 2 ऑप्शन्स गेले, राहिले 2 ऑप्शन्स. आता पहिलं ह्या 2 ऑप्शन्समधून हे लगेच कळून जातं की नाऊन हा पहिल्या शब्दाचा पार्ट ऑफ स्पीच आहे. सॉफ्ट ड्रिंक्स हॅव हाय शुगर कंटेंट. इथं कंटेंट म्हणजे आपण नाही का म्हणत हाय प्रोटीन कंटेंट. एखाद्या प्रोटीन पावडरमध्ये किंवा फूड प्रोडक्ट्समध्ये, जसं की पनीरमध्ये हाय प्रोटीन कंटेंट असतो. तर इथं त्या कंटेंट शब्दाचा अर्थ घटक अशा अर्थानं होतो आणि तो नाऊन आहे. आय वॉज कंटेंट
जस्ट टू स्टे ॲट होम अँड रीड. आता इथे कंटेंट या शब्दाचा अर्थ जो होतो तो होतो समाधानी किंवा संतुष्ट अशा अर्थाने हा शब्द आहे. पुन्हा वोकॅबच येते. जोपर्यंत तुमची वोकॅब चांगली होत नाही तोपर्यंत ग्रामर सोपं होणार नाही, म्हणून वोकॅब चांगलं करा. तर इथं काय म्हटलं आहे, आय वॉज कंटेंट जस्ट टू स्टे ॲट होम. घरी राहण्यासाठी मी म्हणजे घरी राहून वाचन करण्यासाठी मी सुखी समाधानी होतो अशा अर्थाचं वाक्य आहे. आणि इथं हे वाक्य कशाबद्दल सांगते, नामकर्त्याबद्दल अधिक माहिती सांगते की कसं सुखी समाधानी होतो, म्हणून हे वाक्य इथं ॲडजेक्टिव्ह होतं आहे. हे वाक्य वर्ब होत नाही या, हे समजून घ्या. इथं वर्ब काय आहे, टू स्टे हा वाक्यातला वर्ब आहे, हा कर्ता आहे. आणि हे वाक्य ह्या वर्बबद्दल पण जास्त माहिती सांगत नाही. हा जो शब्द आहे कंटेंट हा या व्यक्तीबद्दल माहिती सांगतोय. कोण या व्यक्ती, आय, मी स्वतःबद्दल म्हणजे त्या नामाबद्दल किंवा कर्त्याबद्दल माहिती सांगतोय, म्हणून हा ॲडजेक्टिव्ह होतो, हा ॲडवर्ब होत नाही. ॲडजेक्टिव्ह आणि ॲडवर्ब जेव्हा आपण इनडेप्थ पाहू तेव्हा त्या कन्सेप्ट क्लिअर होतीलच. तिसरं पाहिलं आपण वर्ब आहे ऑलरेडी, टू डेझर्ट. आणि चौथं इट हॅजंट ट्रेंड इन द डेझर्ट फॉर इयर्स, म्हणजे वाळवंटामध्ये ते ट्रेनिंग झालं. इट हॅजंट ट्रेंड, त्यानं जे ते इट हा ज्याच्यासाठी वापरला आहे त्याने काही वाळवंटामध्ये अनेक वर्ष ट्रेनिंग केलेली नाही अशा अर्थानं. इथं वाळवंट नाऊन आहे म्हणून उत्तर 1 आहे. पुढे आयडेंटिफाय द फंक्शन्स ऑफ द वर्ड आफ्टर इन द फॉलोइंग सेंटेन्सेस. कंबाईन्ड सीचा प्रश्न आहे की आफ्टरचे फंक्शन्स काय आहेत आता इथं या वाक्यांच्यात. तर पहिलं जे आहे, दे अराइव्ड सून आफ्टर. दे अराइव्ड सून आफ्टर, ते त्यानंतर लगेचच आले अशा अर्थाचं वाक्य आहे. ही टेक्स आफ्टर हिज फादर. टेक्स आफ्टर हिज फादर. त्यानंतर आफ्टर एजेस शाल सिंग हिज ग्लोरी. आफ्टर एजेस, इथं पण आफ्टर म्हणजे अनेक काळानंतर त्याची ग्लोरी म्हणजे महानते गायली जाईल अशा अर्थाचं वाक्य आहे. वी वेंट अवे आफ्टर दे हॅड लेफ्ट. आम्ही दूर गेलो, केव्हा गेलो, ते दे हॅड लेफ्ट म्हणजे ते सोडून गेल्यानंतर किंवा त्यांनी काय म्हणतो आपण प्रस्थान केल्यानंतर आम्ही दूर गेलो अशा अर्थाचं आहे. आता इथं प्रत्येक याच्यात फंक्शन्स काय आहे म्हणजे ॲडजेक्टिव्ह, प्रिपोजिशन, ॲडवर्ब, कंजंक्शन काय आहे हे पाहायचं आहे. आता हा जो प्रश्न आहे हा जरासा अवघड कॅटेगरीतला प्रश्न आहे म्हणून मी मुद्दाम घेतलेला आहे इथं. तर दे अराइव्ड सून आफ्टर, जर व्यवस्थित, मी तुम्हाला आधीच म्हटलेलं की जोपर्यंत अर्थ कळत नाही तोपर्यंत आपल्याला गोष्टी समजणार नाहीत. एकतर कन्सेप्ट क्लिअर पाहिजे आणि दुसरं शब्दांचे अर्थ. आता ह्या वाक्याचा अर्थ पहा, दे अराइव्ड सून आफ्टर, ते त्यानंतर लगेचच आले असा याचा अर्थ होतो. अराइव्ड म्हणजे आगमन होणे. तर याच्यामध्ये तुम्ही विचार करा, जो आफ्टर हा शब्द कशाबद्दल अधिक माहिती सांगतोय. दे अराइव्ड सून, अराइव क्रिया आहे, या क्रियेबद्दल अधिक माहिती सांगणारा शब्द सून क्रियाविशेषण, सून झाला. आणि या क्रियाविशेषणाबद्दल अधिक माहिती सांगणारा शब्द आफ्टर. आणि आपण ॲडव्हर्बची व्याख्या पाहिलेली आहे. ॲडव्हर्ब काय, क्रियेबद्दल, विशेषणाबद्दल आणि क्रियाविशेषणाबद्दल, ह्या तिन्हींबद्दल जो अधिक माहिती देतो त्याला हे आपण क्रियाविशेषण किंवा ॲडवर्ब असंच म्हणतो. म्हणून इथं आफ्टर हा झाला ॲडवर्ब, बरोबर. हा जर ॲडवर्ब झाला तर हा ऑप्शन गेला, हा पण गेला, राहिले हे 2. आता याच्यामध्ये पहा, ही टेक्स आफ्टर हिज फादर. टू टेक आफ्टर ही एक जनरली फ्रेज आहे. टू टेक आफ्टर म्हणजे तो त्याच्या वडिलांसारखा दिसतो किंवा त्यांच्या वडिलांवरती गेला आहे असं आपण जे मराठीत म्हणतो ना, तर ते इंग्रजीत असं म्हणतात, ही टेक्स आफ्टर हिज फादर, बरोबर. लहान बाळाबद्दल असं म्हटलेलं, ही टेक्स आफ्टर हिज फादर. आता इथं जर विचार केला तर आफ्टर हे एक
प्रिपोजिशन आहे. प्रिपोजिशनची व्याख्या पाहिलेली की दोन शब्दांना अर्थ पूर्ण करण्यासाठी किंवा वाक्याला अर्थ देणं. ही टेक्स हिज फादर, याला काय अर्थ नाही. ही टेक्स आफ्टर हिज फादर म्हणजे त्याच्या वडिलांसारखा किंवा वडिलांवरती गेलेला आहे अशा अर्थाने वाक्य तयार होते. म्हणून इथं आफ्टर जे आहे हे प्रिपोजिशन आहे, प्रिपोजिशनचं काम करते. आता इथे पहा, आफ्टर एजेस शाल सिंग हिज ग्लोरी. ह्या शब्दाचा अर्थ काय होतो की आत्ता नंतरचे येणारे कैक हजार वर्षे, एजेस शाल सिंग हिज ग्लोरी, त्याची ग्लोरी, त्याची महानता गात राहतील. आता इथं जे एजेस या नाऊनबद्दल अधिक माहिती सांगतोय आफ्टर हा शब्द. कधीचे भूतकाळातले एजेस किंवा कालावधी नाही, तर येणारा भविष्यकाळातील काल हा त्याची ग्लोरी गाईल. म्हणून इथं आफ्टर जो शब्द येतो तो ॲडजेक्टिव्ह म्हणून येतो आहे. आणि जो सगळ्यात शेवटचा स्टेटमेंट आहे, वी वेंट अवे आफ्टर दे हॅड लेफ्ट. आता याच्यात पहा, हे दोन वेगवेगळी वाक्य आहेत. दे वेंट अवे अँड दे हॅड लेफ्ट, हे दोन वाक्य आहेत. या दोन वाक्यांना जोडणारा जो शब्द आहे तो आफ्टर, कंजंक्शन. आता इथं जो हा शब्द आहे आफ्टर युजली प्रिपोजिशन म्हणून येतं, पण इथं प्रिपोजिशन इज वर्किंग ॲज कंजंक्शन. थोडंसं लँग्वेज ट्रिकी होत जाते, रूल्स ट्रिकी होत जातात. पण जर बेसिक कन्सेप्ट क्लिअर असेल, बेसिक डेफिनेशन्स डोक्यात असतील तर आन्सर करेक्ट येतंच. म्हणून इथं कंजंक्शन हे किंवा हे, तर हे आणि हे म्हणून आपलं उत्तर काय येतं आहे, तिसरं. आलं लक्षात? हे उत्तर येत नाही कारण इथं ॲडजेक्टिव्ह म्हणून दिलं आहे, हे ॲडजेक्टिव्ह नाही आहे. इथं प्रिपोजिशन म्हणून दिलं आहे, प्रिपोजिशन येत नाही. हे आपण व्यवस्थित पाहिलं आहे. पुढे जाऊयात आता. आयडेंटिफाय द ग्रामॅटिकल क्लासेस ऑफ द अंडरलाईन वर्ड इन द सेंटेन्स. एक्झाम्पल, दे आर स्कूल चिल्ड्रन. राज्यसभा मेन्स 2022चा प्रश्न आहे. आता पहा, इथं दे आर स्कूल चिल्ड्रन, चिल्ड्रन ह्या नाऊनबद्दल अधिक माहिती सांगणारा शब्द स्कूल. आता स्कूल इन जनरल पाहिला तर नाऊन ठरतो, बरोबर, इन जनरल. पण या वाक्याच्या अर्थानुसार जर पाहिला तर ह्या नामाबद्दल, चिल्ड्रन पण नाऊनच आहे, या नामाबद्दल अधिक माहिती सांगणारा शब्द. कसले चिल्ड्रन आहेत ते, कसली मुलं आहेत, तर स्कूल चिल्ड्रन आहेत. म्हणून हा इथं ॲडजेक्टिव्ह ठरतो आहे. तसं आहे नाऊन. जर इंडिपेंडेंट घेतला तर हा नाऊन येईल, ॲडजेक्टिव्ह नाही येणार. ब्युटिफुल नाऊन नाही येणार, ब्युटिफुल ॲडजेक्टिव्ह येईल. पण इथं ह्या चिल्ड्रनबद्दल अधिक माहिती सांगतो म्हणून ॲडजेक्टिव्ह होतो. ह्याचं उत्तर एक असायला हवं. पुढे जाऊयात. आयडेंटिफाय द पार्ट्स ऑफ स्पीच ऑफ द अंडरलाईन वर्ड्स. खालील पैकी शब्दांचा पार्ट ऑफ स्पीच शोधायचा. ही इज अ फास्ट टॉकर. आय वॉज ऑब्झर्विंग ए फास्ट. मुस्लिम्स फास्ट ड्युरिंग दी रमदान. शी ड्रो फास्ट. आता इथं एकच शब्द दिला, एकच शब्द वेगवेगळ्या अर्थाने इथं वापरला आहे. तर ही इज ए फास्ट टॉकर. टॉकर नाऊन आहे. बोलणारा कसा आहे तो बोलणारा, फास्ट. तर इथं हा शब्द जो फास्ट येतोय तो ॲडजेक्टिव्ह म्हणून येतोय. इथं जर क्रिया घडत असती, म्हणजे हेच जर वाक्य असतं ना, ही टॉक्स फास्ट असं असतं ना, तर हा ॲडवर्ब झाला असता, बरोबर. पण इथं टॉक्स हा क्रिया नाही आहे. इथं पहा, ही क्रिया होत नाही आहे. इथं टॉक्सचा टॉकर केला आहे त्यांनी, म्हणजे इथं नाऊन केलं आहे, वर्बपासून नाऊन क्रिएट केलं आहे. हे पुढं पाहणार आहोत आपण. म्हणून हा फास्ट या नामाबद्दल जास्त माहिती सांगतो म्हणून ॲडजेक्टिव्ह झाला. मग हा गेला, राहिले हे 3 ऑप्शन्स. आता आय वॉज ऑब्झर्विंग ए फास्ट. इथं फास्ट शब्दाचा अर्थ काय होतो, आय वॉज ऑब्झर्विंग ए फास्ट म्हणजे उपवास. इथं फास्ट म्हणजे जोरात, वेगवान असा आहे. इथं अर्थ उपवास. अर्थछटा, जे ओकॅबचं लेक्चर सांगितलेलं ना, ते काय इतकं महत्त्वाचं आहे समजून घ्या. फास्ट म्हणजे उपवास.
आता आय वॉज ऑब्झर्विंग ए फास्ट, इथं फास्ट हा शब्द नाऊन म्हणून येतोय, बरोबर. उपवास हा एक हे क्रियेला दिलेलं नाव आहे, त्या क्रियेचं नाव काय, उपवास. तर ॲडवर्ब नाही आहे, ऑप्शन गेला, राहिले 2 ऑप्शन्स 3 आणि 4. मुस्लिम्स फास्ट ड्युरिंग दी रमदान. तर याच्यात पहा, आता इथं उपवास करतात, इथे ए फास्ट, आय वॉज ऑब्झर्विंग ए फास्ट, एक उपवास अशा अर्थानं हा फास्ट शब्द वापरला आहे. म्हणजे इथं नाऊन म्हणून आहे आणि इथं तोच शब्द फास्ट, उपवास करणे, उपवास करणे या अर्थाचा वर्ब आहे. म्हणजे तोच शब्द वर्ब, नाऊन अशा अनेक अर्थानंही वापरता येतो. तर इथं जो फास्ट आहे तो वर्ब आहे, म्हणून आपल्याला इथंच उत्तर मिळतं आहे. आणि शेवटी जरी पाहिलं, शी ड्रो फास्ट, ड्रायविंग, टू ड्राईव्ह, ड्राईव्हचा पास्ट टेन्स काय होतो, ड्रो. आणि कसं तिनं ड्रायविंग केलं आहे, फास्ट. म्हणजे इथं क्रियेबद्दल अधिक माहिती सांगतोय, म्हणून हा ॲडवर्ब असायला हवा. उत्तर 3 करेक्ट. पुढे पाहूयात शेवटचा प्रश्न. चूज द क्लास ऑफ द अंडरलाईन वर्ड्स. STI मेन्स 2016चा आहे. आफ्टर ही हॅड ड्रंक द विस्की, द ड्रंक वॉज व्हेरी ड्रंक इंडीड. आता खूप मजेशीर वाक्य आहे म्हणून मुद्दामून घेतलं. इथं जो पहिला शब्द दिला आहे, म्हणजे सगळीकडे शब्द एकच आहे, ड्रंक, 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 पण त्यांचे अर्थ बदललेले आहेत. कुठं तो नाऊन होतोय, कुठं तो हे ॲडवर्ब होतोय, असे वेगवेगळे मिनिंग होत आहेत. आफ्टर ही हॅड ड्रंक, इथं क्रिया घडलेली, तो दारू पिल्यानंतर, टू ड्रिंक म्हणजे दारू पिल्यानंतर. आफ्टर ही हॅड ड्रंक द विस्की, इथं वर्ब होतोय, एला सी असायला हवं. म्हणजे जो पहिला आहे ना, इथे सी असायला हवं. इथूनच उत्तर मिळतं आहे. पण पुढं पाहूयात. द ड्रंक वॉज व्हेरी ड्रंक. द ड्रंक म्हणजे ड्रंकर्ड, पेताड अशा अर्थानं. त्याला फक्त द ड्रंक म्हटल्यामुळं त्या व्यक्तीबद्दल माहिती सांगतायत आता. तर ती व्यक्ती इथं काय होते, नाऊन होते. हा जो शब्द आहे ना, इथे नाऊन होतोय. म्हणून अर्थ समजून घ्यायचं खूप महत्त्वाचं आहे. अर्थ समजला आणि तुमच्या या पार्ट्स ऑफ स्पीचच्या कन्सेप्ट क्लिअर असतील तर लगेच उत्तर मिळतं. जोपर्यंत हे समजणार नाही, तुम्ही कितीही रूल्स पाठ करा, उत्तर मिळत नसतं. द ड्रंक वॉज व्हेरी ड्रंक इंडीड. आता इथं वॉज हा वर्ब आहे आणि या वर्बबद्दल वॉज व्हेरी ड्रंक इंडीड, त्याच्या सिच्युएशनबद्दल सांगतोय, म्हणून हे इथं ॲडजेक्टिव्ह होतं आहे. याच्याबद्दल अधिक माहिती सांगतोय ना, या नामाबद्दल अधिक माहिती सांगणारा शब्द ड्रंक आहे. द ड्रंक कसा होता, इट वॉज अ व्हेरी ड्रंक इंडीड, म्हणून उत्तर जे येतं ते हे. तर अशा पद्धतीनं म्हणजे हे थोडेसे PYQ फक्त इंट्रोडक्टरी लेक्चरनंतर हँडल करणं खूप अवघड जातं आहे. मला समजू शकतं की जे मी तुम्हाला आत्ता PYQs काही घेतलेत आणि थोडेसे मी अवघड कॅटेगरीतले घेतलेले, कारण सोपे तर तुम्ही इझिली करू शकता स्वतः. पण जेव्हा आपण इथून पुढचे एक इंडिव्हिज्युअल लेक्चर पाहणार आहोत, नाऊन, प्रोनाऊन, ॲडजेक्टिव्ह, प्रोनाऊन, कंजंक्शन्स, प्रिपोजिशन्स, यांचे हे लेक्चर्स पाहिल्यानंतर तुम्हाला या गोष्टी अजून सोप्या होतील. तर ते लेक्चर्स आता ह्या जे पार्ट्स ऑफ स्पीच आहेत ते इन डेप्थमध्ये आता येणाऱ्या सेशन्समध्ये पाहणार आहोत. तोपर्यंत धन्यवाद.